नमस्कार मंडळी, एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बॉर्डर रांगोळी डिझाईनचा. आजची रांगोळी खूपच सोपी आहे. आधी तर आपल्याला पांढऱ्या रांगोळीवर तिरप्या लाईन ओढून घ्यायचे 4-4. त्याच्याच मधोमध म्हणजे समोर आपल्याला 2 टिपके पांढऱ्या रांगोळीचे ठेवून त्याचे थोडंसं प्रेस करून असे सर्कल तयार करून घ्यायचे बोटाच्या मदतीने. त्याच्याच वर आपल्याला बांगडी ठेवायची. बांगडीच्याच अवतीभोवती आपल्याला पांढऱ्या रांगोळीचे एक एक डॉट ठेवायचा. त्याच्या मधोमध सर्कल करून ब्राऊन कलर त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा. चमच्याच्या मदतीने आतल्या बाजूनं ओढून असं प्रेस करून घ्यायचं. अशी एक फुलांची डिझाईन आपली इथं तयार होते. खूप छान शेड दिसतं. असे वेगळा काही कलर भरायची गरजसुद्धा पडत नाही. त्यामध्ये आपल्याला पुन्हा ब्राऊन कलरचा एक एक डॉट ठेवायचा आणि आतमध्ये पांढरा कलर घालून घ्यायचा. जिथं आपण फुल तयार केलं होतं त्याच्याच वर आपल्याला 3 लाईनी इथं ओढून घ्यायची. एक मधली मोठी घ्यायची आणि दोघी साईडला छोट्या घ्यायच्यात. त्याच्याच अपोजिट तिरप्या साईडनं आपल्याला बांगडीच्याच मदतीने एक सर्कल तयार करून घ्यायचं, हाफ सर्कल. म्हणजे पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवायचे. त्याच्या मधोमध आपल्याला होल करून एक डार्क राणी कलर इथं वापरलेले आहेत. सेम प्रोसिजरमध्ये चमच्याच्या मदतीने आतमध्ये ओढून अशी आपल्याला फुलांची डिझाईन तयार करून घ्यायची. आता त्याच्या मधोमध आपल्याला डार्क राणी कलर आणि आतमध्ये आपल्याला पांढरा कलर इथं भरून घ्यायचा आहे रांगोळीचा. त्याच्याच वर असे पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवायचे आणि वरच्या साईडनं थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे फुलांची डिझाईन इथं तयार होते. पुन्हा आपल्याला ब्राऊन कलर, राणी कलर असे 3 कलर इथं वापरून अशी डिझाईन इथं तयार करून घ्यायची सेम प्रोसिजरमध्ये. आता दोन्ही साईडनं आपल्याला सेम प्रोसिजर डिझाईन इथं तयार करून घ्यायची. मधोमध आपल्याला ब्राऊन कलर आणि आतमध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाचा एक एक टिपका ठेवून द्यायचा आहे. आता जिथं आपण लाईन ओढल्या होत्या तिथं आपल्याला ब्राऊन कलरचा टिपका ठेवायचा आणि वर 3-3 डॉट पांढऱ्या रांगोळीचे ठेवायचे. बोटाच्याच मदतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं. अगदी साधी सिंपल बॉर्डर रांगोळी इथं तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक